तबेलागंज नावाचं एक गाव होतं, जिथे शिवराम आपल्या आई बाबांबरोबर राहायचा. शिवराम खूप जास्त चालाक आणि खूप जास्त काबिल होता, पण बेरोजगार होण्याच्यामुळे त्याला समाजच्या आनाकानी झेलावी लागायची. काय म्हणता श्रीराम भैया, आज सकाळी सकाळी निराश दिसत आहेत. काय सांगू, आज पण एका जागेवर इंटरव्ह्यू द्यायला गेलो होतो, पण तिथं पण काही काम नव्हतं. म्हणतात काही शिफारस असेल तरच काम भेटेल. आता तुम्हीच सांगा, कोणाची शिफारस देऊ आणि माझ्यासारख्याला कोण शिफारस देणार? तुम्ही माझी शिफारस घेऊन चालल्या जा. हा, हसा हसा. फक्त तू एकटाच नाहीयेस आणि मला सगळ्यांना तुम्हाला झेलावंच लागेल आणि सगळ्यांचं ऐकावंच लागेल. शिवराम तिथून निराश होऊन निघून गेला आणि झीलच्या जवळ जाऊन तिथं किनाऱ्याला बसला. ह्या नदीसारखं ताकदवर बनायचं आहे. सूर्याला किती पण चमकू द्या, पण समुद्र आणि नदीला तो कधीच सुकू शकत नाही. आणि एक मी आहे, थोडीशी जरी परेशानी झाली लगेचच तिथून पळ काढतो. शिवराम आपल्या बरोबर बोलतच होता की तेथे त्याला एक मछवारा दिसला, जे बघून शिवराम जाऊन बोलतो, भैया तुम्ही मासे पकडायला जात आहात? नाही, नदीच्या मधात कबड्डीची टीम बॅट बॉल घेऊन थांबली आहे. त्यांच्यासोबत खो खो खेळायचा आहे, म्हणजे गोल झाला पाहिजे. मला काही समजलं नाही. जर कबड्डीची टीम बॅट बॉल घेऊन थांबली आहे तर ती खो खो का खेळेल आणि गोल कसा होईल? काही नाही बाळा, अजून खूप जास्त शिकायचं आहे जीवनामध्ये. मला तुमच्याकडून काम शिकायचं आहे. मी काही काम नाही करत, फक्त मासे पकडतो आणि व्यापाऱ्यांना विकतो, यापेक्षा जास्त काही नाही. मी पण तुमच्यासोबत येऊ शकतो का? माझ्या आईवडिलांनी पोट भरून जेवण खूप दिवसापासून नाही केलंय. जर मला तुमच्यासोबत घेऊन गेलात तर खूप उपकार होतील. चला, मी तुमची मदत नक्कीच करेल. शिवराम आणि मछवारा दोघे जण त्या झीलमध्ये जातात. तिथं मछवारा आपल्या जाळीने मासे पकडायला लागतो आणि दुसरीकडे शिवरामकडे काहीच जाळ नव्हतं. मी तुझा मासे पकडायचा जाळं घेऊ शकतो का? काही मासे पकडल्याच्या नंतर मी तुला रिटर्न देईल. अरे, मी माझं जाळं जर तुला दिलं तर मी काय करणार? माझ्या दाताने मासे पकडणार का? काय बोलत आहेस तू? अच्छा, पहिले तुम्ही पकडा, नंतर मी पकडतो. काही वेळ निघून गेला होता. त्या मछवाऱ्याने शिवरामला जाळ नाही दिलं. शिवराम खुद हातानेच मासे पकडायचा प्रयत्न करू लागला. तेवढ्यामध्येच तिथे झीलच्या आत त्याला काही चमकतं दिसायला लागलं. हे काय आहे? चमकणारी दिसतीये. याला विकणार नाहीये, स्वतः जवळ ठेवल. शिवरामने त्या चमकणाऱ्या वस्तूला हात लावला. त्याच्या चमकने शिवरामला आपल्या आत ओढून घेतलं. हे मी कुठं आलोय? मी तर नदीमध्ये होतो. मी पाण्याच्या आतमध्ये जिवंत कसा आहे? हे काय होत आहे? शिवराम एकटाच तिथे फिरतच होता की तिथे सिताऱ्यांचे राजा आले आणि बोलायला लागले. तू काळजी नको करूस, मी तुम्हाला काही नाही करणार. खरं तर तू मला मुक्त केलं आहेस. मी तुम्हाला कसं मुक्त केलं आहे मला काही समजत नाहीये. तेव्हा जाऊन त्या सिताऱ्याच्या राजाने सगळं काही खरं त्याला सांगितलं. माझ्यामध्ये एवढी चमक आहे, मी पाहिजे ते करू शकतो. या साधूला माझी चमक दाखवतो. त्या सिताऱ्याने साधूला आपली चमक दाखवली, ज्यामुळे साधूची तपस्या भंग झाली. तेव्हा त्या साधूने क्रोधमध्ये येऊन सिताऱ्यांच्या राजाला श्राप दिला. तुझं एवढं साहस कसं झालंस की तू माझी तपस्या भंग केलीस? तुला तुझ्या चमकवरती घमंड आहे ना? आत्ता नाही होणार. मी तुला श्राप देतोय. तू जमिनीच्या आत स्वतःची चमक घेऊन एका नदीमध्ये राहशील. माझं ते म्हणणं नव्हतं महाराज, माझ्याकडून चूक झाली. मी सगळं जाणून बुजून नाही केलं, मला माफ करा. सिताऱ्याच्या राजाने त्या साधूकडून खूप माफी मागितली. तेव्हा साधू बोलला, काही वर्ष झाल्याच्या नंतर तुझ्याकडे एक बालक येईल जे तुला त्या नदीमधून मुक्त करेल. ही होती माझी कहाणी. आता तुला सांग, तुला काय पाहिजे? मी तुला सगळं आणून देईल. मला तुमच्याकडून जास्त काही नाही पाहिजे, फक्त ह्या नदीला माझ्याकडे द्या आणि त्यामध्ये सगळ्यात सान्या द्या. मी त्यांना विकून खूप जास्त पैसे कमवल आणि जगाची मदत पण करेल.
नक्कीच मी तुझी मदत करेल. आता तू जेव्हा धर्तीवरती जाशील तर ती नदी तुझी असेल आणि चांदण्याची नदी म्हणून ओळखली पण जाईल. आणि काय होतं, शिवराम जसं झील जवळ पोचला, झील सिताऱ्यांनी चमकत होती. सगळे गाववाले शिवरामलाच बघत जात होते की हा जादू शेवटी त्याने कसा केला. अरे तुम्ही मला असंच बघत राहणार की हे सितारे विकत पण घेणार? काय बोलायचं आहे तुला? मी ह्या नदीच्या चांदण्या सगळ्यांना विकत आहे. सगळ्यांसाठी 5,000 रुपयाला एक चांदणी असेल. काय खराच? जर असं असेल तर मी नदीतून चांदण्या घेईल आणि घर आणि रस्ते बनवाल. तुला जे करायचे ते कर, मला माझे पैसे दे फक्त. शिवरामच्या सिताऱ्यांची झील खूप जास्त चालायला लागली. लोकभाग खूप दुरून दुरून येऊन शिवरामचे सितारच्या झीलला सितारे विकत घेऊ लागले. कोणी त्याला त्या सितारापासून सडक बनवली तर कोणी ब्रिज. पूर्ण शहर सिताऱ्याच्या चमकने टिमटिमत होतं. शिवराम आता आपल्या आईबाबांबरोबर खूप जास्त सुंदर आणि खुशहाल जीवन जगायला लागला होता. पण ही गोष्ट त्या मछुआऱ्याला अजिबात हजम नाही झाली. काहीही बोला, पण शिवराम भैया आहेत खूप जास्त चतुर. आता काहीच दिवसापूर्वी त्यांच्याकडे चहा प्यायला आणि जेवण करायला पैसे नव्हते. पूर्ण शहरामध्ये त्यांचं नाव चांदणीसारखं चमकत आहे. हो, मला सगळं माहिती आहे. त्याच दिवशी माझ्यासोबत त्या नदीमध्ये पहिल्यांदा गेला होता आणि आज बघा माझ्यामुळे किती जास्त श्रीमंत झाला आहे. आणि मी आत्ता पण मासेच विकत आहे. हे तर मी पण विचार करत आहे, शेवटी असं काय आहे त्या नदीमध्ये? शेवटी कुठून आले एवढे सगळे चांदण्या त्या नदीमध्ये? आज त्या नदीमध्ये जाऊन बघूयात. जी काही गोष्ट असेल ती आपल्याला माहीत पडेलच. चायवाला आणि मछुआरा दोघच लालचच्या चलते त्या झीलमध्ये निघून जातात, ज्या झीलच्या बाहेर शिवराम आराम करत होता. याला इथं आपण कैद करूयात. सगळी नदी आपली असेल आणि आपण इथले सगळ्यात जास्त श्रीमंत माणूस बनूयात. त्या दिवशी मछुआरा आणि चायवाल्यांनी मिळून शिवरामला किडनॅप केलं आणि त्याला एका टापूवर घेऊन गेले. मछुआऱ्याच्या नावामध्ये दोघे जण बोलायला लागले. सोडा मला, माझ्या डोळ्यावर पट्टी का बांधली आहे? सोडा, कोण आहेत तुम्ही? अरे हो सोडतो तुला. त्या गोष्टीजवळ तर जाऊ दे. तुझी आवाज मी कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतीये. मला पण तुझा चेहरा ऐकल्यासारखा वाटतोय. हा 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 हा. त्या दोघांनी शिवरामला त्या टापूवर एका झाडाशी बांधून टाकलं आणि बोलले, पिक्चरचं डायलॉग बोलायचं बंद कर आणि याला तिथं फेकून ये. मला समजलंय, तू चहावाला आणि मछलीवाला आहेस आमच्या गावातील. शेवटी तुम्हाला मला पळून नेऊन काय भेटणार आहे? मला जाऊ द्या. आजपासून तुझी नदी आणि सगळे पैसे आमचे. इथून तू वाचू नाही शकत. चांदण्याची चाय बनवून विकणार, चमकणारी चाय, खूप पैसे कमवणार, खूप जास्त श्रीमंत होणार. ते दोघे जण शिवरामला तिथेच टापूवर सोडून परत त्या झीलवर निघून गेले. झीलवर जातानाच त्यांनी बघितलं की सगळे तारे झीलमध्ये वरती आकाशाकडे उडून जात आहेत. हे सगळं काय होत आहे? मला तर काही समजत नाहीये. चांदण्या नदीतून निघून आभाळाकडे का जात आहेत? शेवटी गोष्ट काय आहे? तिथे सिताऱ्यांचा राजा शिवरामला घेऊन तिथे आला. मला माहित होतं की आजच्या जगामध्ये कोणीच भलं नाहीये. शिवराम तर फक्त या जगाचा एक हिस्सा आहे. पण तुम्ही दोघांनी जे केलं, मला माझ्या पापाचा परिणाम लक्षात आला. आता मी तुमच्या दोघांना सजा देतो. तू कोण आहेस आणि तू शिवरामला त्या टापूतून का वाचवलंस? मी सगळ्या चांदण्याचा राजा आहे. सगळे चांदण्या माझ्यामुळंच चमकतात. आणि मी यांचा जीव वाचवला. यांना मुक्त केलं होतं, त्यामुळंच त्यांनी मला हे वरदान दिलं होतं. सिताऱ्यांच्या राजाची असलियत ऐकून मछुआरा आणि चायवाला दोघे जण घाबरून गेले आणि त्यांच्याकडून माफी मागायला लागले. आम्हाला माफ करा, आमची चुकी झाली. आम्ही चुकी परत नाही करणार, कधीच नाही होणार. मी पण खूप वर्ष सजा भोगली आहे, आता तुम्ही पण भोगा. एवढं बोलून सिताऱ्यांच्या राजाने टाळी वाजवली
जसंच टाळी वाजली, 2 सितारे त्यांच्या समोर आले आणि चायवाल्या आणि मच्छीवाऱ्याला घेऊन आकाशात उडून गेले. तुम्हाला त्यांना माफ करायला पाहिजे होतं. काळजी नको करूस, सकाळपर्यंत ते परत जमिनीवरती येतील. त्यांना सबक शिकवणं गरजेचं होतं. आजपासून तू स्वतःचं लक्ष ठेव आणि खूप चांगल्या प्रकारे लोकांचं भलं कर. आता मी येतो. एवढं बोलून सिताऱ्याचा राजा तिथून निघून गेला आणि शिवराम परत आपल्या व्यापारामध्ये लागून गेला. सिताऱ्यांची झील परत चमकायला लागली आणि सगळे गाववाले सिताऱ्यांच्या झीलमधून सितारे विकत घ्यायला लागले. अशाच प्रकारे गावाचे सगळे जण आनंदात राहायला लागले होते.